राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार। देशाच्या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान योजनेच्या मानधनामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता। लाडक्या बहिणींची संक्रांत गोड खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात। डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात। ई-पीक पाहणी करा, अन्यथा मदत मिळणार नाही। रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीसाठी दिलेली अंतिम मुदत आता जवळ येत असून ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-पीक पाहणी करावी। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 12,38,00,000 रुपयांची मदत जाहीर। शेतकऱ्यांना दिलासा। वर्धा जिल्ह्याची अपडेट असून वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 12,38,00,000 रुपयांची मदत जाहीर केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। पैसे खात्यावरती जमा होण्यास सुरुवात। 20 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपाचा पीक विमा। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे। नेमका पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, पुढे बघूया। कापसाच्या दरामध्ये आणखी वाढ होणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। बाजार तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांमध्ये कापसाच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2,00,000 रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यामध्ये आले आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नाही, अजित पवार यांनी स्पष्ट सांगून राजकीय चर्चेला दिला पूर्णविराम। अधिकाऱ्यांकडून कोर्टाचे आदेश पायदीळ। खासगी शेत जमिनीमध्ये बेकायदेशीर विद्युत पोल। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांवरती पवनचक्की कंपनीचा घाला। जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार 1 एप्रिल पासून। देशातील 2027च्या जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल पासून सुरू होणार असून याबाबतची अधिसूचना जारी। अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी भरीव तरतूद करा। कृषी मंत्री चव्हाण यांनी अर्थमंत्री सीतारामन यांची भेट घेतली। कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सूचना देखील जारी करण्यामध्ये आल्या आहेत। कृषी मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली आहे। नेवासा तालुक्यात शासनामार्फत 11,000 क्विंटल सोयाबीन खरेदी। अद्याप निम्मे शेतकरी नंबर येण्याच्या प्रतीक्षेत। राहता बाजार समितीमध्ये कांद्याला 1,850 रुपयांचा दर। शेतकरी मित्रांनो, तुमच्या परिसरामध्ये काय दर मिळतो आम्हाला कळवा। अजित पवार यांनी शब्द पाळला नाही। अजित पवार यांच्याकडून भाजप नेत्यांवरती होणाऱ्या टीकेवरती भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण। शेतकऱ्यांनी अनुदानाबाबत विचारल्यामुळे अधिकाऱ्याला आला राग। व्हिडिओ झाला व्हायरल। राज्यभरामध्ये संताप। वाशिम जिल्ह्याची अपडेट। यंदा विक्रमी गहू उत्पादन होणार। पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढणार। कृषी मंत्र्यांची माहिती। यंदा देशातील गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या विक्रमी 1,179 टनापेक्षा अधिक होण्याची शक्यता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। सिंचन योजनेशी संबंधित ती फाईल माझ्याकडेच बाहेर काढली तर हाहाकार उडेल। भाजपाला अजित पवारांचा इशारा। नदीकाठच्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। अतिवृष्टीमुळे जमीन गेली होती खरडून। राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज। ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी झाली कमी तर अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। जळगाव सुवर्णनगरी हादरली। सोन्यामध्ये 4,200 तर चांदीत 19,000 रुपयांची मोठी वाढ। पीएम कुसुम योजनेमध्ये महाराष्ट्र टॉपवरती। सर्वाधिक 11,21,000 शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ। बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेमुळे शेतीमाल वाहतूक होणार सुलभ। राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नाशिक जिल्ह्यातील 2.25 लाख कुटुंबांची संक्रांत गोड। रेशन दुकानामधून दरमहा 1 किलो साखर वितरित करण्याचा निर्णय। नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक।
भारतात बनावट कीटकनाशकांचा व्यापार 1000 कोटींपेक्षा जास्त असण्याची भीती. भारतामध्ये बनावट कीटकनाशकांचा व्यापार 1000 कोटींपेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बनावट कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण सध्या बघायला मिळत आहे. संक्रांतीनंतर पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता, तर अनेक ठिकाणी पावसाची देखील शक्यता आहे. गोदामांअभावी रखडली मका खरेदी. 6 जिल्ह्यांमध्ये हमीभाव खरेदी ठप्प. फेब्रुवारी महिन्यामध्ये खरेदी वाढण्याची शक्यता. कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक. नाना पटोले यांची टीका. शेतकऱ्यांवरून नाना पटोले यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली असल्याचं बघायला मिळत आहे. सरकारवरती नाना पटोले यांची टीका. उंबरठा उत्पादन. शेतकऱ्यांच्या विम्यावरती सरकारची कात्री. पीक विमा कागदावरती सुरक्षित, शेतामध्ये मात्र असुरक्षित. उंबरठा उत्पादनाची अट रद्द करून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पीक विम्याची रक्कम ही जमा करावी, अशी शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे. उंबरठा उत्पादनामुळे म्हणजेच की उंबरठा उत्पादन या अटीमुळे आता बरेच शेतकरी पीक विम्यापासून अपात्र राहण्याची देखील शक्यता असल्यामुळे उंबरठा उत्पादनाची अट रद्द करण्यामध्ये यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याचे वाटप केले जाईल. समोर आलेल्या माहितीनुसार याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. राज्यातील अनेक लाडक्या बहिणी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापासून वंचित. सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यामध्ये येत असला तरी अद्याप देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. भाजपाला पार्टी फंडासाठी 100 कोटी रुपये. अजित पवार यांचे वक्तव्य. अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली. शेतकरी हक्क मोर्चाच्या दणक्याने तूर खरेदी नोंदणी सुरू. प्रत्यक्षात लवकरच खरेदी करू. शेतकरी पुत्र. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीमध्ये आश्वासन. बीड जिल्ह्याची अपडेट असून शेतकरी हक्क मोर्चाच्या दणक्याने तूर खरेदी नोंदणी सुरू झाली. शेतकऱ्यांना होणार मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप. मातीचे नमुने गोळा करूनही 4 लाख शेतकऱ्यांना अद्याप मृदा आरोग्य पत्रिका मिळाल्या नसल्यामुळे आता लवकर या ठिकाणी मृदा पत्रिकांचे वाटप करण्यामध्ये यावे, अशा सूचना. गव्हाचे उत्पादन 11 कोटी 79 लाख टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता. गतवर्षीपेक्षा आता उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे. तापमानात चढ-उतार. देशभरामध्ये मकर संक्रांतीचे पर्व सुरू असतानाच हवामानातही काही बदल होताना दिसत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये आता पावसाचा देखील इशारा देण्यामध्ये आलेला आहे. या वर्षात येणार पहिली स्वदेशी कॅन्सर लस. कॅन्सर विरुद्धच्या लढाईमध्ये भारताची मोठी झेप. सध्या जर बघायला गेलं तर जीवघेण्या कॅन्सरच्या संकटाचा सामना करणाऱ्या कोट्यावधी रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 2026 पर्यंत भारताची पहिली स्वदेशी कॅन्सर लस येणार आहे. कापूस दरवाढीला मजबूत आधार. भाव आणखीन 300 रुपयापर्यंत सुधारण्यास वाव. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कापूस आयातीवरती लागू झालेले शुल्क, बाजारातील कमी आवक अशा काही कारणांमुळे सध्या कापसाच्या दरामध्ये सुधारणा बघायला मिळत आहे. संजय गांधी निराधार योजना 2,500 रुपये खात्यावरती जमा. आनंदाची बातमी. निधी वाटप सुरू झाला असल्यामुळे लाभार्थ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. अनुदानाच्या लाभासाठी लाभार्थ्यांना आधार लिंक तसेच ई-KYC करण्याचे देखील आवाहन करण्यामध्ये आले आहे. ई-KYC केली नसेल तर पैसे खात्यावरती जमा होण्यास अडचण. ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास विसरावे लागेल अनुदान. रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी सुरू आहे. ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसेल तर अशांनी तात्काळ ई-पीक पाहणी करून घ्यावी. 7/12वर लागणार पतीसोबत पत्नीचे देखील नाव. शेत दोघांचे अभियानाला सुरुवात झाली असून आता 7/12वरती पतीसोबत पत्नीचे देखील नाव लागणार आहे. 31% शेतकऱ्यांच्या मदतीच्या रकमेला ई-KYCचा अडसर. जळगाव जिल्ह्याची अपडेट आहे. ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करावी. मदतीच्या लाभाकरिता ई-KYC करणे अत्यंत आवश्यक.
सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याचे 17,500 रुपये कधी मिळणार? राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न बघायला मिळत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली होती आणि त्यानुसार आता याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे. तसेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. बाजारामध्ये कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी गोत्यात, अतिवृष्टीनंतर कमी दराचा फटका, खर्चही निघेना, शासनाने ठोस मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. एकीकडे सोयाबीन बेभाव, ऊसाचीही तीच गत. आता खत टंचाईमुळे बळीराजाची चहूबाजूने कोंडी. अतिवृष्टीमधून सावरलेल्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर बघायला मिळत आहे. राज्यातील शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना मदतीची गरज. बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा आणि केज तालुक्यांमध्ये सध्या जर बघायला गेलं तर पवनचक्की कंपन्यांची दादागिरी बघायला मिळत आहे. पवनचक्की कंपन्यांची दादागिरी थांबवा, शेतकऱ्यांची लूट बंद करा अशी शेतकऱ्यांमधून आता मागणी करण्यामध्ये येत असल्याचं बघायला मिळत आहे. अकोटमध्ये कापसाचा दर 9,000 रुपयापर्यंत सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.